देवांचा देव तू अधिपती गणपती, दे आम्हा भक्तांना सद्बुद्धी आणि सन्मती. वाढो प्रेम आणि सद्भावना एकमेकांप्रती, कला आणि ज्ञानाच्या साधनेने होवो आम्हा बालकांची प्रगती. नमस्कार. आपण सर्व हे जाणतोच, आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा हे संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर भारताचं श्रद्धास्थान आहे. सर्व शुभ कार्यांच्या आरंभी गणेशाचं पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे रूढ आहे. पण सध्याचं गणेशोत्सवाचं जे स्वरूप आहे त्याला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी आर्ट्समधील सर्वोच्च शिक्षण घेत, कलेला वाहून घेत, सृजनशीलतेचा ध्यास घेणारे आर्टिस्ट विकास गोसावी यांच्या संकल्पनेतून साकार झालंय इको फ्रेंडली गणेश युग. विकास गोसावी, त्यांचे मित्र सचिन जगताप आणि इतर सहकाऱ्यांनी मिळून गेल्या 12 वर्षांपूर्वी इको फ्रेंडली गणेश युगची सुरुवात सोलापुरात केली आणि आता मात्र या संकल्पनेला संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भरघोस असा प्रतिसाद मिळतोय. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणजे गणपती. या कलांपैकीच एक असलेली कला म्हणजे मूर्तिकाम. मातीच्या साध्या आणि छोट्याशा गोळ्याला आकार देत गणपतीच्या सुरेख, रेखीव आणि आकर्षक अशा मूर्ती घडवून त्यावर योग्य ते संस्कार करत मूर्तीला देवत्व बहाल करतात ते म्हणजे मूर्तिकार. अवघ्या काही वर्षातच फक्त सोलापुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी आपल्या कलेच्या उपासनेने सगळ्यांना आपलंसं केलंय असे सोलापुरातील प्रथितयश आर्टिस्ट विकास गोसावी. ध्यास पर्यावरणाचा, उत्सव गणेशाचा हे ब्रीदवाक्य सार्थ करत त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव या संकल्पनेला मूर्त रूप दिलं आणि यातूनच सुरुवात झाली इको फ्रेंडली गणेशाच्या मूर्ती बनवण्याची, इको फ्रेंडली गणेश युगची. आपल्या संस्कृतीतील सर्व सणवार हे निसर्गाशी जोडले गेलेत ही मान्यता ठेवून पर्यावरण आणि गणेशोत्सव यांची सुंदर अशी सांगड घालत आपली ही कला स्वतःपुरतीच मर्यादित न ठेवता ती इतरांना, विशेषतः विद्यार्थ्यांना अवगत व्हावी या उदात्त हेतूने विकास सरांनी या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली. सोलापूर शहर व ग्रामीण भागातून याला उदंड प्रतिसाद लाभला. गेल्या 12 वर्षांमध्ये सोलापूरसह बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, पुणे, मुंबई अशा अनेक ठिकाणी या कार्यशाळांचं यशस्वी आयोजन झालं असून आजपर्यंत साधारणपणे 30,000 मुलांना मातीपासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलंय. याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा झाली आहे. विकास गोसावी यांच्या गणेश युगच्या माध्यमातून मातीला सुबक आकार देत साकार झालेल्या या इको फ्रेंडली गणेश मूर्तींची भुरळ अनेक सेलिब्रिटीजनाही पडली असून त्यांनी विकास गोसावी यांच्या कलेचं आणि या उपक्रमाचं अगदी आवर्जून कौतुक केलंय. इको फ्रेंडली गणेश युग या माध्यमातून विकास गोसावी आणि सचिन जगताप यांनी सामाजिक दायित्व जपत नाविन्यपूर्ण कार्यशाळा आयोजित केल्या असून इथून पुढेही या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशाळांचं महाराष्ट्रातील विविध शहरात आयोजन करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सृष्टीच्या चराचरात वसले आहे गणेशाचे मनोहारी रूप. मातीतून सुबक आकार घेण्यास सज्ज आहे इको फ्रेंडली गणेश युग. पर्यावरण पूरक सण यंदा आपला प्रसन्न बाप्पाला करूया रे. मोरया रे बाप्पा, मोरया रे बाप्पा, मोरया रे बाप्पा, मोरया रे. पर्यावरण पूरक सण यंदा आपला प्रसन्न बाप्पाला करूया रे. चला या वर्षी खबरदारी घेऊ, सृष्टीच्या रक्षणाची जबाबदारी घेऊ. पर्यावरण पूरक सण साजरा करून
बाप्पाला प्रसन्न करू. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.